माता लक्ष्मी जेव्हा बाहेर आली समुद्र मंथनामध्ये, समजलं आपल्याला की माता लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर तिचं आगमन सेलिब्रेट करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजन करतो. बरोबर. जी गोष्ट निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे जेव्हा आपण सेलिब्रेशन करतो, पॉझिटिव्ह ऊर्जा आपण सेलिब्रेट करतो, त्यावेळी अशीही काही लोक आहेत जे स्मशानात राहतात. ओके. आणि एक आहे की दिव्याने दिवा नाही पेटवायचा. अच्छा. प्रत्येक दिवा हा सेपरेट पेटवायचा. अच्छा. सो नमस्कार मंडळी, मी आहे श्रद्धा शेट्टे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नुसत्या गप्पा या पॉडकास्टमध्ये. सो आपला आजचा पॉडकास्ट ऑब्व्हियसली सगळे स्पेशलच असतात, पण हा सुद्धा स्पेशल आहे कारण माझ्यासोबत आहे माळसा. हाय माळसा. हाय. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. थँक्यू. येस. आणि माळसाला तुम्ही बऱ्याच हॉरर स्टोरीजमध्ये पाहिलं असेल, पण ती आज आपल्याला हॉरर स्टोरी नाही तर दिवाळीबद्दल काही कथा आणि गैरसमज आणि काय दिवाळी सेलिब्रेशनमध्ये आजकाल काही काही चेंजेस झालेत आणि तिच्या काही बालपणीच्या आठवणी दिवाळीच्या, इवन माझ्यासुद्धा, ह्या आम्ही आज गप्पा मारणार आहोत. राईट. तर माझं तुला काय वाटतं यापेक्षा मी असं म्हणेन की पहिलं आपण 5 ते 7 दिवस दिवाळी सेलिब्रेशन करायचो. प्रत्येक दिवशी एक वेगळं काहीतरी सण असायचं. तसं पहिला दिवस मला आठवतंय वसुबारसचा. राईट. गाईची पूजा करायची. राईट. सो सेकंड डेला नरक चतुर्थी असायची. देन त्याच्यानंतर मला वाटतं मोठी दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन आपण म्हणतो ते असायचं. त्याच्यानंतर दिवाळी पाडवा, त्याच्यानंतर भाऊबीज. म्हणजे मला तरी हे 5 दिवस आठवत आहेत आणि बरेच अजून 1-2 सण दुसऱ्या गोष्टी पण इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये. पण आता ही 5 ते 7 दिवसात जी दिवाळी आहे ती आता 2 दिवसावर आली आहे. राईट. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज. बस. राईट. सो तुला काय वाटतं का ती छोटी झाली आहे? फर्स्ट ऑफ ऑल इथे सांगायचं म्हटलं, लोकांना ना वेळ कमी झालाय त्यांच्या आयुष्यामध्ये. एक माणूस पैसे कमवायच्या मागे ना संस्कृती मागे सोडत चाललाय आपली. ऍक्च्युली ही पहिली गोष्ट आहे. बरोबर. आणि सेकंड गोष्ट अशी की कॉर्पोरेट लाईक आम्ही आहोत, तुम्ही आहोत, आपल्याला वेळ मिळत नाहीये. आपल्याच सण आपल्याला आपल्या फॅमिली सोबत स्पेंड करायला वेळ मिळत नाहीये. अगदी लाईक IT मध्ये म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही फील्ड, बँकेमध्ये इव्हन सुट्टी फक्त दिवाळीच्या दिवशी आहे. हो. भाऊबीजेच्या दिवशी तर जॉईनिंग आहे. इव्हन माझी सुद्धा तीच आहे, भाऊबीजेच्या दिवशी जॉईनिंग आहे. ओके. सो यामुळे होतंय काय की एक तो कनेक्शन आहे ते कमी कमी होत चाललंय. त्यामुळे फक्त जे 2 मोठे सण आहेत लाईक भाऊबीज झालं, दिवाळी झाली, यांनाच महत्त्व दिलं आणि बाकीचे असे थोडेसे साईडला झालेत. बट तसं बघायचं म्हटलं तर प्रत्येक एक जो सण आहे किंवा जो प्रत्येक एक दिवस त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं महत्त्व आहे. हो. जसं की लक्ष्मीपूजन आहे, ते आपण का करतो त्याच्या मागं काहीतरी स्टोरी आहे. बरं. जसं की समुद्र मंथनामध्ये जेव्हा लक्ष्मी आली, म्हणजे माता लक्ष्मी जेव्हा बाहेर आली समुद्र मंथनामध्ये, समजलं आपल्याला की माता लक्ष्मी आहे. त्याच्यानंतर तिचं आगमन सेलिब्रेट करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजन करतो. बरोबर. तर याचं तिथे महत्व आहे. किंवा वसुबारस आहे, तर एका आईचं तिच्या बाळाबद्दलचं प्रेम, ती आस्था, ती भावना. आणि आपलं जसं की आपल्या घरामध्ये एक गाय आहेत. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, गायीला लक्ष्मी मानायच्या. आपण अजूनही मानतो, पण आता प्रत्येक घरामध्ये आपण गाय किंवा असे वासरं वगैरे नाही ठेवू शकत. बरोबर. मग त्यांचं एक प्रतिरूप किंवा अशी त्यांची मूर्तीची आपण पूजा करतो की एक वात्सल्य, प्रेम, ती भावना ती तिथे असायला पाहिजे. बरोबर. हे त्याच्या मागचं कारण आहे. मग तेव्हा आपण काय, जसं की आपण गाईला आपण नैवेद्य देतो गुळाच्या पोळीचा, मग ते आपण तिकडे जाऊन नाही देऊ शकत. त्यामुळे आपण घरात ती पूजा करायची. बरोबर. पूर्वीच्या काळी गावाला काय व्हायचं की हे सगळं करण्यासाठी ना लाईक गाईला, वासराला समस्त सजवायचे, त्याला खाऊ पिऊ घालायचे. बरोबर. नाही का, एक प्रेम तिथे सेलिब्रेट व्हायचं. आणि तेच प्रेम, तेच वात्सल्य आपल्याला आपल्या कामामुळे नाही सेलिब्रेट करता येते. ऍक्च्युली आपण खूप बिझी झालो. एक्झॅक्टली. कामाच्या मागे चांगली लाईफस्टाईल पाहिजे. एक्झॅक्टली. पैसे पाहिजे भरपूर. राईट. किंवा आता लाईक नरक चतुर्दशी आहे. बरोबर. तर नरक चतुर्दशीचं महत्व असं आहे ना की नरकासूर जो राक्षस होता त्याचा वध केला होता. तर वध कोणी केलं होतं? भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची तिसरी राणी, 3rd क्वीन सत्यभामा राणीने. ठीक आहे. तर मग त्याचा वध केल्यानंतर त्याची जी असुरी वाईट शक्ती होती त्याचा नाश करण्यासाठी नरक चतुर्दशी आपण सेलिब्रेट करतो. मग त्यावेळी ते स्नान करणं, जेव्हा आपण ते पायाखाली आपण चिराडतो आपण ते करतो, तर ते एक वाईट शक्तीवर आपण एक पॉझिटिव्ह शक्तीने विजय मिळवतो. बरोबर. ते दाखवण्यासाठी आपण हा वाला सण सेलिब्रेट करतो. तर जो आपला 4था दिवस आहे किंवा दिवाळीमधला एक
स्पेसिफिक दिवस की बालप्रतिपदा आहे किंवा दिवाळी पाडवा आहे. यावेळी मोस्टली काय झालं होतं, भगवान विष्णूंनी जो बलिराजा आहे जो खूप जास्त दानशूर होता, बरोबर, तर भगवान विष्णूंनी त्यांचा वामनाचा अवतार घेऊन त्याचा दानशूरपणा बघण्यासाठी त्यांनी काय केलं की सांगितलं की राजा मला 3 पावलं जमीन दे. अच्छा. ठीक आहे. तर बलीला काय वाटलं त्यावेळी, म्हणजे तो पाताळाचा राजा होता, त्याला काय वाटलं की मी एवढा म्हणजे माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, मी एवढा श्रीमंत आहे, मी एवढा दानशूर आहे, त्याचा अहंकार तिथे खूप जास्त झाला होता. तर त्यावेळी काय केलं भगवान विष्णूने की म्हणे मला ठीक आहे, मला 3 पावलं तू जागा दे. तो बोलला ठीक आहे. भगवान विष्णूंनी काय केलं, त्यांचं जे रूप आहे ते इतकं मोठं केलं की त्यांनी त्यांचा पहिला पाय पूर्ण धरणीवर, दुसरा पाय अवकाशात, तिसरा पाय ठेवायला त्याला जागाच राहिली नाही. मग तेव्हा बलीचा अहंकार मोडण्यासाठी तर बली स्वतःहून म्हणजे काय झालं, ती बली स्वतः म्हणला की तिसरा पाय ठेवायला जागा नाही ना, तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. मग तेव्हा भगवान विष्णूंनी तिसरं पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवलं आणि तो पाताळामध्ये खाली नरकामध्ये गेला. ओके. तर मग हा एक अहंकारावरचा विजय दाखवण्यासाठी आपण इथे दिवाळी पाडवा, बालप्रतिपदा हे जास्त म्हणजे सेलिब्रेट करतो. बरोबर. किंवा यानंतर भाऊबीज आहे किंवा यमद्वितीया आहे, बरोबर. आता यमद्वितीया स्पेसिफिकली किंवा भाऊबीज स्पेसिफिकली एक भावा बहिणीचं नातं, एक जे प्युअर नातं आहे ते दाखवतं. राईट. जसं की आधी यमाची बहीण, ठीक आहे, यामिनी जिचं नाव आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी तिला यमुना सुंदरी म्हणतात, म्हणजे बरेच प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येकाचं वेगळं नाव आहे. किंवा यमुना यम विश्वसुंदरी असेही नावं आहेत यमाच्या बहिणीचे, यमदेवाच्या बहिणीचे. तर यावेळी जेव्हा यम त्याच्या बहिणीकडे खूप दिवसांनी तिला भेटायला गेला होता आणि भेटायला गेल्यानंतर तिने त्याला चांगलं चुंगलं खाऊ घातलं होतं, त्याचे म्हणजे एक प्रेम दाखवलं होतं भावाबद्दल, पाहुणचार केला त्याचा चांगला. येस. कारण तिचा रोल काय असतो स्पेसिफिकली, जसं की यमदेवाचा काय रोल आहे की आफ्टर डेथ जी तुमची जर्नी आहे ती बघाय, म्हणजे त्याच्यावर काम करायचंय, त्याची ती पुढे कसं जाणार आहे, त्याची आत्मा कशी प्रवास करणार आहे, बरोबर. यमदेव त्यामध्ये बिझी असतो, कारण असं तर नाही की कोणीच मरत नाही, रोज रोज हजारो लोक मरतात, बरोबर. आणि यमाची बहीण आहे ती जी आफ्टर डेथ नंतर त्यांचा जो प्रवासामध्ये त्यांना ज्या गोष्टी लागत आहेत याच्यावर जास्त काम करते, म्हणजे तिचं स्पेसिफिक रोल तो आहे. ओके. म्हणजे दोघं मिळून या गोष्टींवर काम करते, किंवा त्यांची जन्म झाल्यानंतर त्यांना कुठल्या योनी थ्रू जन्म द्यायचा आहे, किंवा त्याचा पुढचा जन्म कशा पद्धतीचा असणार, त्याच्या आधीचे पाप कसे होते त्यावर त्याचा पुढचा जन्म ठरवायचा आहे, बरोबर. यासाठी ते दोघं पण त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. तर वर्षातले एकच दिवस आहे हे दोघं भेटतात आणि मग त्यांच्यामधलं ते प्रेम सेलिब्रेट करण्यासाठी आपण यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज सेलिब्रेट करतो. एक्झॅक्टली. पण आता भाऊबीज काय राहिली आहे, गिफ्ट दे, पैसे घे, संपली, गेला ऑफिसला, हे राहून गेलंय. बट त्याच्या मागचं जे मर्म आपण म्हणतो की त्याच्या मागचं जे कोर एलिमेंट आहे ते आता माहित नाहीये लोकांना. सो आज तुझ्या थ्रू बरेच शॉर्टमध्ये का न हो लोकांना माहीत पडलं असेल की का सेलिब्रेशन करतो. एक्झॅक्टली. अच्छा, हे तर तू कथा सांगितल्या याच्या मागच्या की आपण 5 ते 7 दिवस सेलिब्रेशन दिवाळीचं का करतो. पण मला सांग आता, हे सेलिब्रेशन करताना मोती साबण इम्पॉर्टंट आहे का? नाही, इट्स नथिंग इम्पॉर्टंट लाईक दॅट. बट शास्त्र आहे ते. नो, इट्स नॉट. शास्त्र यासाठी की आपल्याला ते चंदन उठणं लावणं हे करायचे, कारण त्याचं पण एक महत्व आहे की चंदन उठणं हे सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये आणतात. आता याच्या मागचं सायंटिफिक रिझन असं आहे की त्याचा जो स्मेल आहे चंदनाचा किंवा उठण्याचा, त्याने आपला मूड फ्रेश होतो. राईट. ठीक आहे. सेकंड थिंग अशी आहे की त्याच्यामध्ये बरेचसे तत्व असतात, चंदन असेल किंवा उठणं असेल, आणि काय होतं आपल्या बॉडीमध्ये जे जखमा आहेत किंवा डाग आहेत हे सगळं त्यांनी कमी होतं. राईट. हिलिंग प्रोसेस तिथे सुरू होते आणि त्यामुळे लोकांचं मूड तिथे चांगलं व्हायला लागतं. आणि अजून एक आहे त्याच्या मागची गोष्ट सायंटिफिक, की दिवाळीनंतर वातावरण बदलतं. एक्झॅक्टली. थंडी चालू होतो. सो आपण जे मालिश किंवा ऑइलिंगचं जे प्रकार आहे त्यापासून चालू करू शकतो. इन शॉर्ट त्याचं असा संदर्भ आहे. जसं की आपण होळीला करतो की शेवटते होळी आपण दहन करतो, त्यानंतर गरमीचा मोसम सुरू होतो. तसंच प्रत्येक आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये किंवा स्पेसिफिकली ट्रॅडिशनमध्ये, संस्कृतीमध्ये प्रत्येकाला एका गोष्टीचं महत्व आहे जे आता हळूहळू लोप पावत चाललंय. राईट. आय होप ते आता लोकांना कळेल आजच्या पॉडकास्टमधून. सो मला सांगा आता काही गोष्टी, काही लोक दिवाळी तर आपण सेलिब्रेशन करतो, आपण आपल्या
आता तर न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, तरीसुद्धा आपण आपल्या रिलेटिव्सला भेटतो किंवा दिवाळीच्या निमित्ताने आपली भेट होते, सगळे एकत्र येतात, लंच डिनर करतात, छान असं सेलिब्रेशन करतात, राईट? हम्म, सो ह्या दिवाळीमध्ये काही मिथ्स पण आहेत, हम्म. राईट? तर ते मला जरा सांग की लोक म्हणतात की दिवाळीमध्ये काळा जादू करणं वगैरे हा प्रकार खूप सक्रिय होतो. होतो कसं काय काय ऍक्च्युली. करतात लोक एक्झॅक्टली? सी, आता जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याला निगेटिव्ह पण आहे. बरोबर. तुम्ही कितीही माना, जर एखाद्या व्यक्तीला, आता आपण जर तिथे बोलतोय, मी आता जर देवाबद्दल बोलतेय, बरोबर, लोक खाली कमेंट करतील की हा बाबा देवाबद्दल बोलतीये, आपण त्याबद्दल काही वाईट नको बोलायला, आपल्याला त्रास होईल, देव कोपेल वगैरे वगैरे वगैरे. पण जर तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे ना, तर पॉझिटिव्हला निगेटिव्ह आहेच. बरोबर आहे. बरोबर, सकारात्मकतेला प्रत्येक वेळी नकारात्मकता आहे, हारेला जीत आहे. म्हणजे काय होतं की जी गोष्ट निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह असणार. त्यामुळे जेव्हा आपण सेलिब्रेशन करतो, पॉझिटिव्ह ऊर्जा आपण सेलिब्रेट करतो, त्यावेळी अशीही काही लोक आहेत जे स्मशानात राहतात, ओके. किंवा जे स्पेसिफिकली अशाच गोष्टींवर फोकस करतात की एखाद्याचं आपल्याला वाईट कसं करायचं वगैरे वगैरे. आणि दिवाळीची जी अमावस्या असते ना, ती मोठी अमावस्या आहे, 14 अमावस्या पण 14, म्हणतात. आणि ती कोजागिरी अमावस्या पण मानली जाते, ओके. कारण ती आता कोजागिरीच्या नंतर येते. हो. तर यावेळी काय होतं की त्याची जी एनर्जी असते, प्रभाव असतो जास्त असतो, आणि त्यावेळी खूप एनर्जी क्लॅश होते. एकतर अमावस्येला निगेटिव्ह एनर्जी प्लस पॉझिटिव्ह एनर्जी दोन्ही पण ऍक्टिव्ह असतात. आणि आपण काय करतो, घरामध्ये दिवे लावतो, आपण घरामध्ये मंत्र चॅन्टिंग करतो, आपण सेलिब्रेशन करतो, आपल्या आजूबाजूला लाईटनिंग रोषणाई असते, बरोबर. अशा वेळी त्या निगेटिव्ह एनर्जीचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी व्हायला सुरू होतो, आणि त्यावेळी दोन्ही एनर्जी क्लॅश होतात. आणि तो जो वॉर आहे एनर्जीज मधला, तेव्हा लोक काली जादू करायला सुरुवात करतात. ओके. मग मोस्टली लोक काय करतात, काही लोक रात्रभर जागे असतात. अच्छा. त्याचा एक पिरियड आहे की संध्याकाळी 9, 9:30 नंतर रात्री 11, 12, 1, 2च्या मध्ये तुम्ही काळी जादू करतात. तुम्ही म्हणजे आय मीन जी करणारे आहेत ते. येस, ती यावेळी करतात. ओके. आणि याच वेळी स्पेसिफिक बघितलं असेल की आपले जे मुहूर्त सुरू होत दिवाळी पूजनाचे, लक्ष्मी पूजनाचे, ते संध्याकाळी 7 ते 10 याच वेळेमध्ये असतात. त्यामुळे तो क्लॅश होऊ राहिला तिथे स्पेसिफिकली. ओके. आणि हे खरं आहे की काळी जादू सक्रिय होते, पण त्यामधून आपल्याला कसा विजय मिळवायचा आहे आपल्यावर इम्पॉर्टंट आहे, एक बरोबर. आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही त्यावेळी दिवे लावा घरामध्ये, तुम्ही मंत्र चॅन्टिंग सुरू ठेवा. असं नाहीये की तुम्ही रात्रभर जागलंच पाहिजे करत, राईट. बट दिवा तुमचा लावा. ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी Exactly. हे सगळ्या गोष्टी करू शकतो. सिंपल मंत्र आहे, महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते, सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे. हो. इव्हन आपण जेव्हा कुठली आरती करतो, आपण दिवाळीला आरती करतो, चॅन्टिंग करतो, ठीक आहे, त्यावेळी आरती केल्यानंतर जेव्हा आपण हा मंत्र बोलताना काय करायचं, एक ताट घ्यायचं, कोणता मंत्र? सर्व मंगल सर्व मंगल मांगल्ये. ताट घ्यायचं, ताटामध्ये कापूर मिळतो, भीमसेन कापूर, तो कापूर, आपला तुपाचा दिवा, आणि त्यामध्ये लवंग टाकायचं. ओके. ते पूर्ण घरात फिरवायचं, पूर्ण घराचा ऑरा शुद्ध होतो, कारण त्याच्यामध्ये महालक्ष्मी वास करते. राईट. आणि महालक्ष्मी आहे ती कालीचं रूप आहे, ती देवी दुर्गाचंही रूप आहे, त्यामुळे संरक्षण आपल्या सगळ्या बाजूने होणार आहे तिथे. ठीक आहे. आता हे तू सांगितलंस, तर मी असं ऐकलंय की दिवाळीच्या रात्री, जी मेन दिवाळी आपण मोठी सेलिब्रेशन करतो, तेव्हा स्मशानात सुद्धा काही ऍक्टिव्हिटी जास्त व्हायला लागतात, होतात. राईट? येस. काय होतं एक्झॅक्टली? आता जसं मी सांगितलं, आता याचा संदर्भ आपल्याला थोडासा मागे जाऊन लावायला लागेल. बरेचसे माणसं मेल्यानंतर, त्यांचं ते खतम झाल्यानंतर त्यांचा एक प्रवास असतो, जीवन प्रवास, बरोबर आहे. आणि त्यामध्ये जर ते अडकले, काहींचे आता बघ की काही लोक असे अचानक मरतात, इच्छा पूर्ण राहून जातात, जसं की प्लेन क्रॅश झालं मागे, राईट. अतृप्त आहेत, बरोबर. आता यावेळी काय होतं की यांना हे मानायला तयार नसतं की आता आम्ही गेलो, त्याला अवधान प्रोसेस म्हणतात. ते त्यांची जी स्पेसिफिक वेळ आहे ना, त्याला अवधान प्रोसेस म्हणतात. त्या वेळेमध्ये ते असतात, त्याला ते कन्फ्यूज असतात की होत आहे की नाही होत आहे. मग अशा वेळी त्यांची जी एनर्जी असते त्या आत्म्यांची ती खूप लो असते.
ओ आणि त्यांना काबीज करणं हे या अशा लोकांना सोपं असतं. ओके. मग त्यामुळे स्मशानामध्ये या सगळ्या क्रिया होतात, की जेणेकरून ह्या ज्या आत्मा आहेत त्यांना आपण आपल्यामध्ये कसं घेऊ शकतो, कंट्रोल कंट्रोल कसं करू शकतो. ओके. मग त्याच्यामध्ये पिशाच्य क्रिया करणं, त्याच्यामागे लाईक जे आहेत ज्यांची खूप असं इच्छा अपूर्ण आहे त्यांचे नरपिशाच्य वगैरे त्यांना बनवणं, ओ या सगळ्या प्रक्रिया स्मशानामध्ये त्यावेळी घडतात. ओके. बट असं नाही की एकदम गावठाणातलं स्मशान असतं, नाही, असं दूरवर बंद पडलेलं किंवा असं आहे की जिथे खूप दिवसांपासून काही घडलं नाहीये, अशा ठिकाणी ते केलं जातं, कारण लोकांच्या नजरेत पण नाही आलं पाहिजे. यायला नाही पाहिजे. राईट. आणि हे सगळं अलाव नाहीच आहे आपल्याकडे. अलाउड नाही आणि आणि आपल्याकडे नाही, कुठेच अलाव नाहीये. येस, आणि कोणी सहन नाही करत सेलिब्रेशन मध्ये, बरोबर आहे. ते होऊन जातं. अच्छा, दिवाळी सेलिब्रेशन करताना आपण जागोजागी दिवे लावतो, राईट. तर असं काही आहे का की पर्टिक्युलर दिशेला दिवा लावायचा नाही, नाहीतर अपशकुन होतो? नो, इट्स नथिंग लाईक दॅट. म्हणजे भरभरून दिवे लावू शकतो आपण? लावू शकतो. दिवा इज इक्वल टू एनर्जी. बरोबर. जेवढे जास्त तुम्ही दिवे लावाल तेवढी जास्त तुमचं ऑरा जो आहे किंवा जेवढं तुमचं पॉझिटिव्हिटी घरात. ओके. ती ज्योती आहे, तर्जोळमय आहे. तेव्हा आपण काय करतो, दिवा लावल्यानंतर त्याच्या आजूबाजूची जी प्रकाश आहे तो कसा पडतो, सोनेरी पडतो. बरोबर. आणि सोनेरी किंवा सोनसळी जो प्रकाश आहे तो स्पेसिफिकली देवाला रिप्रेझेंट करतो. राईट. मग जिथे दिवा आहे तिथे वाईट शक्ती कधीच येणार नाही. त्यासाठी असं काहीच नाही तुम्ही कुठल्याही दिशेला, आता काहींच्या घराचं मुख्य द्वार आहे ते उत्तरेला असेल, काहींच्या दक्षिणेला असेल, ते काय करतील. सो काही मिथ्स आहेत या बाबतीत की असं नाहीये की इकडेच लावलं तिकडेच लावलं पाहिजे, काही नाही. मी स्वतः रांगोळी काढते आणि पूर्ण आजूबाजूला दिवे लावते. हो, पूर्ण गोलमध्ये. येस. आता दिवाळीला आपण पाहिलं की एकतर नवीन कपडेच घेतो आपण. बऱ्यापैकी लोक नवीन कपडे घेतात, मग ते महाग असू दे स्वस्त असू दे घेतात. राईट. मग गरीब सुद्धा दिवाळीतून एकदा एक नवीन जोडी कपडा घेतोच. येस. पण असं काही आहे का की कलरफुल किंवा छान असे रंगीबेरंगी कपडे घातले पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा नाही करायची? थोड्याफार फरकाने ते खरं आहे. कारण काय होतं, प्रत्येक कलरची एक थेअरी असते. ओके. जसं की लाल रंग आहे, शुभ रंग आहे, तो काय करतो, अट्रॅक्शन देतो धनाला, माता लक्ष्मीला स्पेसिफिकली. किंवा आपण मोस्टली लाल फुलं वगैरे वाहतो. का वाहतो, प्रत्येक देवाचा एक फुलाचा कलर आहे. स्वामींना आपण सोनचाफा वाहतो किंवा पांढरं फुलं. महालक्ष्मीला आपण गुलाब, जास्वंद हे फुलं वाहतो. कमळ. राईट. तर कशासाठी की त्याचा एक संदर्भ आहे गोष्टीचा. किंवा विष्णूला आपण पांढरी फुलं वाहतो, पिवळं फुल वाहतो. कशासाठी, कारण एक त्यांची आवडती गोष्ट आहे. तसंच आपल्या कलरचाही संबंध आहे. सपोज तू व्हाईट रंगाचे कपडे घालून पूजा कर, तुझा जो ऑरा आहे तो स्पेशली शुद्ध, शांत, मनशांतीसाठी जास्त उपयोगी पडतं. ओके. किंवा आपण असं येल्लो कलर घातलाय, सोनसळी कलर घातलाय, हे स्पेसिफिकली रिप्रेझेंट करतात तुमचा ऑरा काय असणार आहे. आणि काळा कपडा किंवा काळा रंगाला हे करत नाही, डिफेम करत नाहीये मी, बट रंग जो आहे तो तांत्रिक क्रियेला किंवा ज्या गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी आणायची अशा वेळी जास्त यूज करतात. ओके. आता लोक ती गोष्ट मानत नाही. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा लोक लग्नामध्ये काळे घागरे घालायला लागलेत आजकाल. एक्झॅक्टली. बट प्रत्येक गोष्टीला एक महत्व आहे. त्या वेळी आपण ते पाळलं तर अजून चांगल्या होतील गोष्टी. मे बी त्याच्या मागे असं पण रिझन असू शकतं की काळा कलर हा सगळ्या प्रकारची एनर्जी खूप जास्त ऍब्झॉर्ब करतो. एक्झॅक्टली. सो चांगल्याबरोबर तो वाईट सुद्धा ऍब्झॉर्ब करत असेल, म्हणून असेल कदाचित. येस. तू सगळे रंग मिक्स कर, शेवटी काळाच रंग होणार. आपण येल्लो मध्ये जर आपण रेड मिक्स केला ऑरेंज होईल, ठीक आहे, किंवा दुसरा एखादा केला पर्पल होईल, पोपटी होईल, ग्रीन होईल. पण हे सगळं जर एकत्र केलं तर काळाच रंग होईल. आणि त्याच्यामध्ये तू काही मिक्स कर, त्याचा तो शेवटचा जो आहे किती पण व्हाईट टाक, तो ग्रेच होईल. तो शेवटपर्यंत त्याचा काळा रंग नाही सोडत. बरोबर आहे. दिवाळीमध्ये केस कापू नये, नख कापू नये, असं सुद्धा आहे कॉन्सेप्ट. ठीक आहे. तर का करू नये तसं? तर याच्या मागे ना 2 कारण आहेत. ठीक आहे. एक आहे सायंटिफिक कारण आणि एक आहे डिवोशनल कारण, जे सांस्कृतिक ट्रॅडिशनली जे लोकांनी फॉलो केलं, आध्यात्मिक बोलू शकतो. तर सायंटिफिक कारण असं आहे ना की पूर्वीच्या काळी घरामध्ये लाईट नसायच्या. ठीक आहे. आणि दिवाळीच्या दिवशी काय असते, अमावस्या, चंद्रप्रकाश पण नसतो. राईट. बरोबर. तर असं असायचं की अमावस्येला केस कापू नये किंवा नख काढू नये, कारण झाडलोट करताना एखादी ते जेवणामध्ये जाऊ शकतं किंवा त्याने काहीतरी त्रास होऊ शकतो आपल्याला. बऱ्याचदा केस
म्हणजे नाही चांगलं पोटामध्ये गेलं, आतड्यांमध्ये अडकल्यानंतर वगैरे ऑपरेशन्स करायला लागतात आजकाल, माहिती आहे ना. सो या गोष्टीसाठी काय होतं की तो त्यांनी बनवलं होतं की अंधारामध्ये नाही करायचं, पण लोकांचा संदर्भ कसा केला की अमावस्येच्या दिवशी नाही करायचं. हो, ओके. मग आता त्यांनी त्याचा संदर्भ अमावस्येसोबत लावला. आणि आध्यात्मिक पद्धतीने जे आपण बोलतोय तर तिथे काय होतंय की अमावस्येच्या दिवशी जर आपण केस कट केले, दाढी केली किंवा नखं कापली तर एक दारिद्र्य तिथे येतं. सो असं नाही की पूर्ण दिवाळीमध्ये तुम्ही करू शकत नाही, असं काहीच नाहीये, पण त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ते टाळावं. कारण माता लक्ष्मीचं आगमन होणार असतं, बरोबर. तिच्यासमोर तुम्ही असा कचरा हे नाही टाकू शकत. बरोबर. आपण घर सुशोभित करतो, सजवतो, साफ करतो, माळा लावतो, रांगोळी हो. काढतो, दिवे लावतो. तिच्या स्वागतामध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी करतोय, त्याच्याच मध्ये जर तू दाढी करून तिला बोलवतीये, लाईक करताय कोणी, चांगलं नाही वाटणार ते. ओके. तर ते आधीच प्रिपरेशन करून प्रिपरेशन करून ठेवायचं. ओके. आणि केलं तरी असं बाहेर जायचं, लाईक ठीक आहे. घराच्या बाहेर. घराच्या बाहेर, घरामध्ये नाही. घरात करू नये. आणि असं पण मी ऐकलंय, म्हणजे मी अजून अनुभवलं नाहीये, बट लाईक असं म्हणतात की घरामध्ये दाढी केली किंवा असं अमावस्येला दाढी वगैरे तर घरामध्ये झुरळं, हे असे कीटक वगैरे जास्त होतात. अच्छा. हा, मग त्याचं कारण असं पण आहे सायंटिफिक पण असू शकतं की ते पडतं त्याच्या पडतं वगैरे, त्याने होतं. असंही असेल. येस, बट दोन्ही कारणं इथे. आणि मोस्टली काय आहे की आजकाल मी पहिल्यापासून लोक सायंटिफिक पेक्षा आध्यात्मिक पद्धतीने समजवलं त्यांना की ते जास्त मानतात. त्यामुळे ह्या गोष्टी ते त्याचं हळूहळू काय होतं, आपण जसं ना पहिले पातेल असायचं, ठीक आहे, पातेला नाव काय होतं, बहुगुण आधी, नंतर अपभ्रंश केलं, भगुलं झालं, बघूला. किंवा बहुरूपीचं भैरूपी. तर अपभ्रंश होतात अशा गोष्टी याच्यातून, कान गोष्टी आपण ज्या म्हणतो, बरोबर. हळूहळू वाढत वाढत ते एकाचं 2, 2चं 3 करून असं आपल्याला समजलं जातं. बरोबर बरोबर. त्याचा मेन जो अर्क आहे तो नाही तो राहत. निघून जातो. एक्झॅक्टली. राईट राईट. असं म्हणतात की दिवाळीमध्ये सोनं चांदी विकत घ्यायलाच पाहिजे, नाहीतर मग अपशगुन होतो. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? तर स्पेसिफिकली असं काही नाहीये की घेतलं नाही तर अपशकुन होतो, असं काही नाही. दिवाळीचा मुहूर्त आहे पाडव्याचा, तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. जसं की दसरा झालं, पाडवा झालं, दिवाळी आणि दिवाळी पाडवा या दिवशी आपण घेतोच सोनं चांदी. तर ते शुभ यासाठी मानलं जातं की एक गुड एनर्जी आपण घरामध्ये आणतो. लाईक सोनं आणलंय, जसं म्हणले सोनसळी कलर किंवा सोनं नाणं, हे आपल्याला एक आतून आनंद देतं. बरोबर. त्यामुळे ते आणलं तर चांगलं, म्हणजे अपशकुन वगैरे होतं असं काहीच नाहीये. आणि सेकंड कारण सांगायचं म्हटलं तर कुठेही जाऊन बघ, यावेळी डिस्काउंट जास्त असतात. मेन कारण म्हणून याच्या मागचं रिझन कॅपिटलिझम पण असू शकतं आहे. तर लोक यावेळी नाही का गाड्या, सोनं जास्त घेतात या 3.5 मुहूर्तामध्ये. मार्केटिंग स्ट्रॅटेजी. येस, मार्केटिंग स्ट्रॅटेजी येते. आणि अजून आहे की लोक म्हणतात की सणाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी रडू नये, नाही तर वर्षभर आपण रडतच बसतो. नाही, असं सुद्धा काहीच नाहीये. लहान बाळ काय करेल? हो ना. पहिली आता त्याच्याकडे दुसरी भाषा नाहीये, तो रडण्याची भाषा त्याला येते, म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. एक्झॅक्टली. हा, रडू यासाठी नाही, तो अगेन सायंटिफिक आणि आपलं आध्यात्मिक दोन्ही सांगते. सायंटिफिक कारण यासाठी की तुमची एनर्जी डाऊन होते रडल्यानंतर, वीकनेस येतो, चेहरा डल पडतो, नाही का, रडल्यानंतर दुःखी दिसता तुम्ही, डोळे खोल जातात, आणि कुठेतरी आपला चेहरा असा सॅड असला ना की आजूबाजूचं वातावरण पण आपल्याला सॅड वाटायला लागतं, दुःखी होऊन जातं, सगळ्यांचा मूड खराब होतो आपल्यामुळे. आध्यात्मिक कारण असं आहे की त्यावेळी माता लक्ष्मी आलेली असते, ठीक आहे, आणि ती पूर्ण येताना तिचा ऑरा घेऊन येते, लाईक ती सजून, ते कमळाचं फूल, तिचे लाल वस्त्र, तिचं सोनं चांदी, ती घेऊन येते आपल्या घरामध्ये सोनपावलांनी. लक्ष्मी आली सोनपावलांनी. तर अशा वेळी तिला एखादी व्यक्ती रडताना तिचे स्वागत करायच्या वेळी, त्यावेळी ती आल्या पावली परत जाईल. बरोबर. यामुळे रडायचं नाही. आणि त्याचं कारण असं नाही की तुम्ही वर्षभर रडू शकत नाही, सॉरी रडत बसता. समजा सडन डेथ झाली आपल्या घरात, बरोबर, किंवा कोणी मारलंच आहे आपल्याला, आईने मारलं दिवाळीमध्ये, काय करणार आहे, रडणारच. ऑब्व्हियसली. तर आता आपण पुढे डूज आणि डोंट्स वर जाऊया. काही करायला पाहिजे आणि काही नाही करायला पाहिजे. तर दिवा लावताना काय करायला पाहिजे, तुला काय वाटतं? म्हणजे आपण नॉर्मली भरपूर दिवे लावतो, झगमगाट करतो दिव्यांचा. तर दिवा लावताना असं स्पेसिफिक काही मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे का, किंवा अजून काही? तुझं काय म्हणणं आहे? सी, मॅनिफेस्टेशन युनिवर्स आपलं ऐकतं, बरोबर,
आणि सेकंड आहे आपली श्रद्धा, देवावरची श्रद्धा. तर त्यासाठी काय होतं, आपण जेव्हा गोष्टी मॅनिफेस्ट करतो ना, कुठे ना कुठे युनिव्हर्स त्या गोष्टी अडॉप्ट करतो बरोबर. आणि हळूहळू त्या पूर्ण होतात. बरोबर. आणि प्रत्येक वेळी लावताना आहे ना 2 वाती लावायच्या. अच्छा. जसं असं नाही की एकाच पंथीला 2 वाती, 2 वाती एकत्र वळून हो. मग त्या 2 वाती लावायच्या. का बरं त्याच्या मागचं तर त्याचं मागचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा काय म्हणतात दुपटीने देतो, तेवढ्याच दुपटीने ती आपल्याला मिळते. हो. त्यामुळे द्यायचं. असं नाही का, तो कंजूसीपणा आपण त्यावेळी सोडला पाहिजे. बरोबर. किंवा बघितलं असेल तू, जेव्हा 2 अक्षर जोडून येतात तेव्हा जास्त लाईक 11-11 झालं किंवा 22-22. येस, हे जे डिजिटल नंबर सुद्धा आहेत त्याने काय होतं की एक पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटायला लागते. त्यावेळी द्विगुणित होत्या गोष्टी. त्यामुळे आपणही 2दा दिलं तर आपल्यालाही 2दाच मिळतं. बरोबर. म्हणून ते 2 वाती द्यायच्या, ते लावायच्या. सॉरी. आणि एक आहे की दिव्याने दिवा नाही पेटवायचा. अच्छा. प्रत्येक दिवा हा सेपरेट पेटवायचा. अच्छा. कारण प्रत्येक दिवा लावताना समजा तू हा दिवा लावले, त्याच्यामध्ये सुख मागितले, ते शांती, ते समृद्धी, पण तू यानेच हा दिवा लावतीये, त्यावेळी ती चैन जी आहे ती फ्लो नाही होत तिथे. प्रत्येकाचं एक महत्व आहे त्यावेळी. ओके. त्यामुळे प्रत्येक दिव्याने दिवा नाही लावायचा. एका हवं तर एक आपण मेणबत्ती घेऊ शकतो, त्याने एक एक दिवा आपण प्रज्वलित करू शकतो. ओके. मी तर असंच करत होते, दिव्याने दिवेच लावते. नाही, दिव्याने दिवा नाही लावायचा, ती एक चेन तयार होते. ओके. अच्छा. सो ती ब्रेक केली पाहिजे. हां, चेन ब्रेक केली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे की तुळशीसमोर दिवा लावल्यावर काय होतं? हां, तुळशीसमोर दिवा लावला, सायंटिफिक रिझन, तुळस घरासमोर असते, कायम उजेड दिसतो. सेकंड असे की तुळस आपल्याला ऑक्सिजन पुरवते. बरोबर. त्यामुळे तिची पूजा करणं, तिला तिथे महत्त्व देणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावायचा. आणि तुळशीसमोर दिवा लावला की बाहेरची जी अशुभ शक्ती आहे ना ती घरामध्ये प्रवेश नाही करत. हो. त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी घंटा किंवा शंख वाजवायचा. सी, इट्स नॉट मॅन्डेटरी, एवढं महत्त्वाचं नाही वाजवलंच पाहिजे. ठीक आहे. शंख हा आपण केव्हा वाजतो मोस्टली, जेव्हा आपण एखादी गोष्ट पुकारतोय. बरोबर. आरतीसाठी बोलावणं आहे किंवा रणसंग्राम होणं आहे, अशा वेळी शंख पुकारला जातो. बरोबर. आणि पूजा आपण कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय, स्वतःसाठी करतोय किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी करतोय. अशा वेळी तिथे शंख फुकून तुम्ही देवाला सांगते की लाईक देवाला आव्हान थोडी देताय तुम्ही, हे करा. आपण देवाला प्रार्थना करतोय त्यावेळी, त्यामुळे शंख नाही वाजवायचा. ओके. आणि घंटानाद यासाठी नाही करायचा कारण एक ऑरा तयार झालेला असतो, तो ब्रेक होतो त्या आवाजाने, म्हणून नाही करायचा. बट जेव्हा तुम्ही ती जी आरती आहे ती तुम्ही घरभर फिरवता तेव्हा घंटीनाद केला तर चालतो. त्याने तो जो ऑरा तिथे तयार झालाय तो घंटीनादाने स्प्रेड होतो त्या जागी. बट एकदम पूजा झाल्या घंटीनाद नाही करायचं, त्यावेळी पूजा करताना नाही करायचं. आणि ते होत पण नाही स्पेसिफिकली, कारण आपण अध्याय वाचतो, आपण पूजा करतो. धनाची वेगळी पूजा, पूजेचे पण प्रकार आहेत. कुबेराची वेगळी पूजा करतो, पण सॉरी कुबेर भगवानची वेगळी पूजा करतो. माता लक्ष्मीची आपण वेगळी पूजा करतो. आपण धन्वंतरी देवतेची वेगळी पूजा करतो. आपण श्रीकृष्ण म्हणजेच धन्वंतरी, त्यांची परत श्रीकृष्णाचं बालरूप, त्यांची वेगळी पूजा करतो. श्री गणेशाची वेगळी पूजा करतो. या सगळ्या पूजेमध्ये इथे घंटानाद कुठेच येत नाही. सो ते ऑलरेडी तिथे नाहीये, बट लोकांनी त्यात ऍड केले काहीतरी हाईप करण्यासाठी. पाडवा सेलिब्रेट करतो आपण, दिवाळी पाडवा, तेव्हा पत्नीने नवऱ्याच्या डोक्यावर तांदूळ तर लावतोच, टाकतो, त्याच्याबरोबर फूल पण ठेवलं पाहिजे. फुलचं मी ऐकलं नाही आतापर्यंत. तांदूळ यासाठी कारण ते एक धनधान्य, प्रॉस्पेरिटी जे आपण म्हणतो ती जास्त आणतं. त्यामुळे जे तांदूळ आपण टाकतो त्याच्या अंगावर, त्याने त्याचं आयुष्य आपण यासाठी म्हणतो, एक धनधान्य, सुख समृद्धी आणि ते भरून यावं. आणि जी बायकांचं ऍक्च्युअल मनसुबा असतो की याने कमावं म्हणजे मला भेटेल, त्यासाठी ते केलं जातं. बट फुल वगैरे ठेवणं, दिस इज नॉट डन. मी ऐकले नाही, माझ्या आई वडिलांनी कधी असं काही कुठला प्रकार केला नाहीये. आणि गिफ्ट देणं इम्पॉर्टंट आहे नवऱ्याने बायकोला. तुला काय वाटतं, हे कंपल्सरी आहे की हे जसं आपण कानगोष्टी ऐकत ऐकत आलो तसं झालेलं आहे? लोक मारतील का खाली कमेंटमध्ये? माझा नवरा मला देणार नाही फ्युचरमध्ये, त्यामुळे द्यायला लागतं. द्यायला पाहिजे ना. मला पण वाटतं द्यायला पाहिजे. असं म्हणतात, सी आपल्याला जी पुरवते खाणं, जी आपल्याला
जेवण देते, जे आपल्याला कोणी असू दे तुमची, मग ती बायको असू दे, गर्लफ्रेंड असू दे, तुमच्या जी तुम्हाला खायला देतीये, तुमचं अन्नधान्याने तुमचं घर परिपूर्ण ठेवतीये, घर ती स्वच्छ ठेवतीये. बाय द वे, तू गर्लफ्रेंड कसं काय बोलली तू? गर्लफ्रेंड लिव्ह इन मध्ये का? आजकाल Anywhere. ट्रेंड आहे म्हणून. एनिवेअर. अच्छा. गर्लफ्रेंड इज गर्लफ्रेंड. ती तुमची अर्धी बायकोच झालेली असते हा, ते त्या तर आहे. लेवलपर्यंत. बरोबर. पण मग जेवण कसं बनवून देते? मला प्रश्न पडला. देतात की, लिव्ह इन मध्ये पण देतात आणि बाकीचे पण घेऊन येतात की खायला हा, अच्छा. भेटल्यानंतर. ऑब्व्हियसली दॅट्स अनदर पार्ट. गर्लफ्रेंड खुश होतील त्यासाठी बोलतेय. अच्छा. तर तुझ्या सोयीसाठी बोलते वाटतं है ना? वाटलंच मला. तर अशा वेळी काय होतं की त्याला तुम्ही एक तो रिस्पेक्ट आणि तिच्याबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही गिफ्ट देतात. बरोबर आहे. ती खुश असली तर तुम्ही खुश राहणार आहे. ऑब्व्हियसली 2 रिझन. आध्यात्मिक यासाठी की लक्ष्मी खुश राहते. सेकंड रिझन असं की नवऱ्याच्या बॉयफ्रेंडच्या डोक्याची कटकट निघून जाते की मला दिलं नाही काही. ओके. तुला काय वाटतं की आता आपण मगाशी डिस्कस केलं तर हॉबीजच्या मागचं एक वेगळं रिझन होतं, एक कथा होती आणि आता ते खूप बदलत चाललंय. आता फक्त गिफ्टसाठी करतो आपण. तर तुला वाटतं हे गिफ्टसाठीच केलं पाहिजे आणि कंपल्सरी असलं पाहिजे हॉबीजच्या वेळी भावाने बहिणीला गिफ्ट देणं? हो, दिलं पाहिजे. आणि बहिणीने पण दिलं पाहिजे ना. ऑब्व्हियसली सी आपण कसं रक्षाबंधनला दादा देतो, भाऊबीजला बहीण देते, आपलं फिक्स आहे. अच्छा. एक आमच्याकडे भाऊबीजला दोघे पण देतात. हा, सो दिलं पाहिजे. एक त्याच्याबद्दलचं प्रेम आपण दाखवतो या गिफ्ट मधून ऑब्व्हियसली. आणि मला असं विचारशील ना तू, तर मला असं वाटतं की आफ्टर मॅरेज ह्या दिवसाचं महत्व जास्त वाढतं. हा, माहेर पण ओढ येऊन जाते ते असं वेट असतं, म्हणजे वाट बघत असतो आपण की अरे भाऊ येईल किंवा ऍटलीस्ट आपण तरी जाऊ. एक्झॅक्टली. मी सांगेल द्यावं लागतं कारण माझा दादा गोष्टी पकडतो. तो देणार नाही मला, मी नाही म्हणते तर. मग तुझी लिस्ट तयार असेल हो, दिवाळीची ना? पाठवून झाली आहे. बरं. अजून काही मिथ्स आहेत जसं की पूजा झाल्या झाल्या घराच्या बाहेर जाऊ नये, नाही तर लक्ष्मी नाराज होते. हो, हे खरंय? हो, खरंय. ओके. सो पूजा केल्यावर काही वेळासाठी घरातच थांबावं, एनर्जी ॲब्झॉर्ब करण्यासाठी. ओके. तिथे एनर्जी, आपण जेव्हा घंटीनाद घरामध्ये फिरवतो, आपण जेव्हा टाळ्या वाजवतो, आपलं रक्तस्राव वाढलेला असतो. एक आपल्या हातावर स्पेसिफिक पॉइंट असतात जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा. ते झालं किंवा एक त्या आवाजाने, त्या आरती करणे, एक रिदम आपल्या डोक्यामध्ये घुमत असतो आणि एकदम बाहेर गेलं की फटाक्यांचा आवाज येतो. तर ते थोडंसं मिक्स मॅच होतात गोष्टी, त्यामुळे जायचं. हे सायंटिफिक कारण आहे. ओके. आध्यात्मिक कारण यासाठी की देव आपल्याला भेटायला आलेला असतो त्या दिवशी. लक्ष्मी घरात येते ना, आपण तिला सोडून बाहेर जायचं. दिस इज नॉट डन. ओके. नेक्स्ट आहे दिवाळीमध्ये उधारीत वस्तू वापरू नका. हा, म्हणजे दिवाळीत उधारी घेऊ नका किंवा उधारी ठेवू नका, नाहीतर लक्ष्मी कोपते. अगेन 2 रिझन सांगते. पहिलं सायंटिफिक रिझन यासाठी की दिवाळी प्रत्येकाला सेलिब्रेट करायची असते. बरोबर. आणि त्यावेळी जाऊन तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेताय, तोही तुम्हाला देणार नाहीये. बरोबर. त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक आढी निर्माण होईल की यार सेलिब्रेशनमध्ये पैसे मागायला येतोय वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरं आध्यात्मिक रिझन यासाठी की लक्ष्मी मातेला कुठलीच तुम्ही मनापासून छोटीशी गोष्ट केली ती आवडून जाते, पण ती मनापासून असावी. असं उधारीचं आयुष्य दाखवायचं हे नाही आवडत. देव कधीच म्हणत तुम्ही दिखावा करा. इव्हन समजा मी वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करते, आता मी घरी असताना पूर्ण सागर संगीत केलं, पण मी आता जर हॉस्टेलला पीजीला राहतेय, मी मला जमेल तेवढ्याच सोर्सेसमध्ये ते मातेचं व्रत केलं आणि ते पूर्णही केलं. बरोबर. सो असं नाही की तिथे दिखावा केला पाहिजे किंवा देवाला दिखावा लागतो, नाही लागत. तिथे तुम्ही नॉर्मली करू शकतात गोष्टी. सो उधारी इन द सेन्स सेलिब्रेशन अडकतं लोकांचं, म्हणून नाही करायचं. आणि जर पैसाच नाहीये तुमच्याकडे तर लक्ष्मी माता कोपणारच. लक्ष्मी म्हणजे काय, धन. सेलिब्रेट करायला धनच नाहीये तो ऑब्व्हियसली असंच म्हणणार लोक, लक्ष्मी कोपली आहे. पण इथे तुम्ही मेहनत केली नाही ते दिसतच नाहीये. बरोबर. सो आपण आता बऱ्याच गप्पा मारल्या, काय करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे. आणि दिवाळीचे जे आपण 5 ते 7 दिवस सेलिब्रेशन करतो त्याच्या मागचे काही कथा होत्या त्या तू सांगितल्यास शॉर्ट्समध्ये. तर मला सांग, तुझी काही अशी आठवण दिवाळीची की जी तुला अजून आठवते? दिवाळीची आठवण इन द सेन्स लाईक माझी पूर्ण दिवाळीच आहे ती पूर्ण फराळामध्ये जाते. एक कारण असं आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरी फराळ बनतो, बट माझ्या घरी बॅकग्राऊंड आहे केटरिंगचं. ओके. तर दिवाळीच्या
15 दिवस आधीपासून माझ्या घरामध्ये फराळ बनवायला सुरुवात असते. ऑर्डर्स असतात. त्यामुळे माझी पूर्ण दिवाळी फराळामध्ये जाते. तरी सुद्धा आमचं फराळ दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बनतं. ते असंच होतं. ते म्हणतात ना होतं. की ज्यांच्याकडे गाय असते ना ते कधी दुधाचा चहा पित नाही. हा, तीच गोष्ट होते. आमचं स्वतःचं फराळ मी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बनवतो, सगळ्या लोकांचं बनवून दिल्यानंतर. आणि बऱ्याच असं होतं की एवढं बिझी होऊन जातात कधी कधी. आत्ता एवढ्यामध्ये आम्ही नाही का लाईक बाई वगैरे लावून हे करायला सुरुवात केली आहे. तर सुरुवातीला कधी कधी तर आम्ही दिवाळी दिवशी पुरणपोळ्या पण बनवल्या नाही, दुसऱ्या दिवशी बनवायचो. हा, बट एक आहे की सेलिब्रेशन जे आहे ते खूप जास्त होतं, चांगलं होतं. कारण तो एक वेळ असतो, स्पेसिफिक वेळ असतो की त्या वेळेमध्ये आमचं जो बिझनेस चांगला त्यावेळी सेटअप झालेला असतो. सगळे आता माझं कसं आहे की माझा दादा खूप आधीपासनं तो बाहेर राहिलाय. आधी पंजाब, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद तो तिकडेच आहे. ओके. आणि माझं कसं की मी एज्युकेशनसाठी पण अशाच बाहेर फिरली, लाईक पुणे, मुंबई जे आहे किंवा नगर आहे, दिल्ली आहे, मी इकडेच जास्त शिकायला वगैरे होतं. आमचं जी भेट आहे, इनमीन आम्ही 4 माणसं घरामध्ये, तर आमच्या सगळ्यांची भेट याच दिवसामध्ये होते, दिवाळीमध्येच होते. ओके. त्यामुळे दिस इज सो स्पेशल फॉर मी. आणि आई बाबांचं जसं मी सांगितलं केटरिंगचं आहे, त्यामुळे तेही नसतात, एवढे फ्री नसतात. आमचं कॉल ते दिवस पण दिवाळीसाठी तुम्ही वेळ काढतो. मग ते 4 दिवस फॅमिली आमचे टाइम असतात. असतो तुमचा. एक्झॅक्टली. नाईस नाईस नाईस. आता हे माझं झालं. तुझी अशी काय आठवण आहे, तुला काय आठवण? माझ्या खूप आठवणी आहेत. म्हणजे मला ना ॲक्च्युली लहानपणीचे सगळे सण खूप आवडायचे. कारण फॅमिली मोठी होती, जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामुळे ना वेगळीच मजा होती. इवन आम्हाला फटाके मिळायचे ना, तर फटाके बल्कमध्ये घेऊन यायचे. पण सुतळी बॉम्ब पण आम्हाला सिंगल काढून मिळायचा, कारण एवढी मुलं असायची आणि त्याच्यात पण आम्ही बिचारे एक एक लावून फोडायचो ते. म्हणजे असं होतं, पण खूप मजा यायची. जिकडे आम्ही राहायचो तिथे सुद्धा भरपूर मुलं होती, भरपूर म्हणजे भरपूर. त्याच्यामुळे खूप मित्रमैत्रिणी होत्या. आणि तेव्हा सकाळी उठण्याची आंघोळ, त्याच्यानंतर नरक चतुर्थीला ते चिराडं तोडायचं, ती प्रोसेस, संध्याकाळी फटाके फोडायचे, नवीन कपडे, रोज वेगळे नवीन कपडे, म्हणजे हे सगळं आठवतंय. तर ते आयतं जे मिळत होतं ना की सगळं रेडी मिळतंय पेरेंट्सकडून, आजीकडून वगैरे. आणि आत्ता स्वतः आणतो त्याला मज्जा नाही वाटत तेवढी. ॲडल्टहुड सगळ्यात तीच गोष्ट होतीये. लहानपण ते लहानपण असतं. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतोय ना, तेव्हा असं वाटतं आई बाबांनी कसं केलं असेल त्यावेळी, किती हट्ट करायचो, हाच ड्रेस पाहिजे, हाच पाहिजे, काही होते तिकडे. आता तोच ड्रेस आपण त्या किमतीत घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला लोड येतो, भले तुम्ही कितीही कमवा. ते म्हणतात ना की जेव्हा स्वतःच्या पाकिटाला जेव्हा हे पडते, होल पडते, तेव्हा समजतं की स्वतःचं जळतं तेव्हा कळतं ॲक्च्युली. राईट. नाईस. खूप छान गप्पा मारल्या म्हाळसा आपण. आणि मला असं वाटतं लोकांना दिवाळीबद्दलच्या ज्या काही नेगेटिव्ह गोष्टी त्यांना क्वेश्चन्स होते, नेगेटिव्ह क्वेश्चन्स होते ते, किंवा काही मिथ्स होते त्यांच्या मनात, ते आपण क्लिअर केले असावे. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच म्हाळसा. थँक्यू. तुला पण.